ठाणे शहरात अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांचं पेव फुटलं असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवर आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलं असून सर्व प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ही बांधकामं सुरू आहेत. त्यामुळे उपलब्ध सोयीसुविधांवर ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत असते. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यावधींच्या हप्त्यांची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्यानं शहरात माफिया मुजोर झालेत, तर आयुक्त या अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून राज्य शासनाला यात हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कळव्यातील वाघोबानगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं कारवाई केली. मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत वेळीच कारवाया केल्यास भविष्यात संघर्ष निर्माण होत नसल्याचं मतही केळकर यांनी व्यक्त केलं. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील एसआरए प्रकल्पातील कुटुंबांनी उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानले. सावरकर नगर येथील सिद्धिविनायक या नियोजित सोसायटीमध्ये 110 कुटुंब, तर लोकमान्य नगरमधील शिव औदुंबर सोसायटीमध्ये 275 कुटुंब आहेत. येथील एसआरए प्रकल्प सुरू असून ते क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रशासन या सोसायट्यांना दबावाखाली क्लस्टरमधून वगळत नसल्याने स्थानिक नगरसेवक अमित सरैया यांनी रहिवाशांसह केळकर यांची भेट घेतली. क्लस्टरमध्ये एसआरए प्रकल्प गेल्यानं रहिवाशांना घरांसाठी 20 ते 25 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. याबाबत केळकर यांनी उच्चस्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हे प्रकल्प क्लस्टरमधून वगळण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांना दिलासा मिळालाय. ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा, हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधनं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार.